नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। अंबादास दानवे यांचं एक वक्तव्य आणि संपूर्ण राज्याच्या चर्चेला उधाण आलेले, म्हणजे त्या प्रतिक्रियेनंतर, त्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकारणात एक चर्चा रंगली। आता यामध्ये अशी गोष्ट झाली की महायुती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या किंवा कोणतीही युती असू द्या, या वक्तव्यानंतर भरपूर चर्चा रंगताना, भरपूर प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसते। आता खरं पाहिलं तर ही गोष्ट शक्य आहे का? अंबादास दानवे यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते खरंच शक्य होईल का? हा एक पॉइंट आपण म्हणू शकतो, ही एक बाजू आहे आणि भरपूर काही गोष्टी रंगताना दिसतात, त्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। तसंच अत्यंत महत्त्वाचं त्यांनी काय वक्तव्य केलेले ते सुद्धा जाणून घेणार आहोत। अर्थातच शिवसेने संदर्भात आहे, नक्कीच त्यावर चर्चा करूया। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। आता यामध्ये नक्कीच त्यांचं वक्तव्य असणार, या संपूर्ण व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी असणार आहेत, कारण त्यांचं वक्तव्य सर्वप्रथम असणार आहे। एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्यानंतर ज्या प्रतिक्रिया समोर आल्या त्या सुद्धा आपण बघणार आहोत। मग त्या युतीमधल्या असू द्या किंवा महाविकास आघाडीमधल्या असू द्या, नक्कीच त्यावर चर्चा करूया। तर सर्वप्रथम प्रश्न काय होता, तर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की एकत्र आले पाहिजे का? म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष। आता शिवसेना फुटली, काय गोष्टी घडल्या हे तर सर्वांना माहीतच आहे, परंतु त्या संदर्भातला हा प्रश्न होता की एकत्र आले पाहिजे का, असं तुम्हाला वाटतं का? आणि जर आपण त्यांचं उत्तर बघितलं तर यावर त्यांचं उत्तर होतं की वाटते, बऱ्याच वेळा वाटते, पण मला एकट्याला वाटून फायदा नाही। आता या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात भरपूर काही चर्चा रंगताना दिसते। नक्कीच सकारात्मक एक प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिली या संदर्भात की शिवसेना, दोन्ही शिवसेना एकत्र आली पाहिजे, एक प्रकारे मला वाटतं अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर चर्चेस उधाण आलं। आता नक्कीच आपण प्रतिक्रिया बघू की कोणी कोणी काय प्रतिक्रिया दिली। नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याच पक्षातील भास्कर जाधव यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले, अंबादास दानवे काय बोलले हे मला माहित नाही, पण निश्चितपणे ते जर असे बोलले असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। यापुढे ते म्हणाले की या संदर्भातील पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे। अर्थातच हे जर त्यांनी वक्तव्य केलं असेल तर नक्कीच निश्चितपणे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं वक्तव्य हे भास्कर जाधव यांनी केलेलं आहे। आता या संदर्भात खरं पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। त्यावर आपण जर बघितलं, एकदा नजर फिरवली तर अर्थातच उदय सामंत यांची प्रतिक्रिया आपण सर्वप्रथम बघूया। तर ते म्हणाले, हे अंबादास दानवे यांचे वैयक्तिक मत असू शकतं। एक शॉर्टकटमध्ये जर आपण बघायचं झालं तर त्यांनी सरळ सांगितलं की हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। आता यावर आपण जर बघितलं तर शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सुद्धा यावर प्रतिक्रिया आलेली आहे। दादा भुसे म्हणाले, आताच्या घडीला महायुतीचा संसार आमचा चांगला सुरळीत प्रगती पथावर आहे, असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलेले आहे। आता असं नाही की एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांनी या संदर्भात, या प्रतिक्रिया संदर्भात नकारात्मकच चर्चा केली, नकारात्मकच प्रतिक्रिया दिली असं नाहीये। सकारात्मक प्रतिक्रिया येताना सुद्धा आपल्याला दिसली। अब्दुल सत्तार यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसले। अब्दुल सत्तार म्हणाले, आमचा मोठा भाऊ, अर्थातच बीजेपी संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं, आमचा मोठा भाऊ जर आम्हाला संपवत असेल तर मग त्याला इलाज नाही, अर्थातच बीजेपी संदर्भात। आमच्या नेत्याने एका मिनिटात सांगितले, अर्थातच एकनाथ शिंदे यांनी जर सांगितले की आपल्याला याच्यामध्ये कोणत्या ज्योतिषाची परवानगी घ्यायची गरज नाही, त्यांनी जर सांगितलं तर त्या दिशेने आम्ही जाऊ, असं एक प्रकारे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं। पण जर आपण पाहिलं तर भरपूर काही चर्चा या वक्तव्यानंतर रंगताना दिसत आहे। पण एकंदरीत आपण पाहिलं तर खरंच दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर सध्या तरी शक्यता आपल्याला दिसत नाही। सर्वप्रथम पहिला मुद्दा जर घेतला तर आलेली कटुता, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यांमध्ये आलेली कटुता, नक्कीच खाली नेत्यांमध्ये आपल्याला काही चर्चा रंगताना दिसतात, परंतु एकनाथ शिंदे असो अथवा उद्धव ठाकरे असो, हे एकमेकांवर आपल्याला टीका करताना दिसतात। त्यामुळे कटुता फार मोठ्या लेवलवर गेलेली आपल्याला इथं दिसते।
त्यानंतर आपण जर बघितलं तर शिवसेना निकाल अजूनही सुनावणी होताना आपल्याला दिसते. सुप्रीम कोर्टात हा निकाल आहे, अजूनही लागलेला नाहीये. खरी शिवसेना कोणाची यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, जिल्हा परिषद भरपूर निवडणुका आपण डोळ्यासमोर बघितल्या, परंतु अजूनही निकाल लागलेला नाहीये. भरपूर टीका टिप्पणी यावर होताना आपल्याला दिसती. जर आपण पुढे बघितलं तर पक्षातील नेत्यांच्या भावनेपेक्षा दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये असलेले मतभेद हे अधिक प्रभावी आपल्याला दिसतात. हे खरं पाहिलं तर तेच आपण जे वक्तव्य म्हणतोय की एकनाथ शिंदे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसतात, तसेच उद्धव ठाकरे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना दिसतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीला जर पाहिलं तर दोन्ही शिवसेना हे एकत्र येताना आपल्याला दिसत नाहीये. म्हणून दोन्ही पक्षाचे विलिनीकरण हे सध्या तरी आपल्याला शक्य होताना दिसत नाहीये. आता नक्कीच अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया तर दिलेलीच आहे, परंतु यावर काय काय उत्तर येणार, उद्धव ठाकरे काही यावर प्रतिक्रिया देणार का किंवा एकनाथ शिंदे यावर काही उत्तर देणार का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु तुम्हाला काय वाटतं, दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात का? प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. नक्कीच कमेंट करून उत्तर द्या आणि व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.